आता तुमच्या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल, की 615 कोटी रुपये खर्च करून आपण जर का आपलं चांद्रयान लॉन्च करू शकत असू, तर मग भारतानं इस्रोचा पर्याय न निवडता एका प्रायव्हेट किंवा कमर्शियल स्पेस एजन्सी ॲक्सिओम एरोस्पेसचा पर्याय त्या ठिकाणी का निवडला? हा तुमच्या मनामध्ये सगळ्यांना प्रश्न पडला असेल आणि 548 कोटी रुपये खर्च करून या मिशनमध्ये आपण भारतीय अंतराळवीर अंतराळामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये पाठवलेलं आहे. असं का? तर लक्षात घ्या, भारताला मॅन्ड स्पेस मिशन निश्चितपणे लॉन्च करायचं आहे, पण त्याचा एक एक्सपेरिमेंटेशनचा टप्पा किंवा त्याचा ट्रान्झिशनचा टप्पा म्हणून आपण या मोहिमेकडे बघतोय. कारण अनमॅन्ड स्पेस मिशनमध्ये आता आपण सक्सेसफुल ठरलेलो आहोत. कमी पैशामध्ये अटमोस्ट ॲक्युरेसीनं आपण चांद्रयान लॉन्च केलं. हे खरं तर भारतासाठीच नव्हे तर जगासाठी एक सक्सेस म्हणून त्या ठिकाणी बघितलं जातंय आणि म्हणून इस्रोकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जो आहे तर तो पण त्या ठिकाणी बदललेला दिसतो. म्हणजे एकेकाळी क्रायोजेनिक इंजिनची ब्ल्यूप्रिंट द्यायला नकार देणारे देश इंटरनॅशनल प्रेशरमुळं आणि दुसरीकडे आता आपलं स्वतःचं लॉन्चिंग व्हेकल त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या देशाचे सॅटेलाइट कमी पैशामध्ये आपण लॉन्च करतोय. सो हे खरं तर आपलं यश आहे, आपण असं म्हणूया. पण या मॅन्ड स्पेस मिशनमध्ये अजून आपल्याला बरंच लर्निंग आणि एक्सपेरिमेंटेशन आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आपण डायरेक्टली इस्रोचा पर्याय न निवडता आपण कमर्शियल स्पेस एजन्सी किंवा प्रायव्हेट स्पेस एजन्सी किंवा नासा बरोबर कोलॅबरेशन करून हा पर्याय जो आहे तर तो निवडलेला दिसतो, जो की मला वाटतं एक ट्रान्झिशन दर्शवते. हळूहळू लक्षात घ्या, एअरक्राफ्टच्या बाबतीमध्ये पण आपल्याला असंच लक्षात येईल किंवा मिसाईलच्या बाबतीमध्ये पण आपल्याला असंच लक्षात येईल. आधी बाहेरून आणायचो आपण, आता हळूहळू इंडिजनायझेशन म्हणजे भारतीय बनावट, स्वदेशी बनावट, आत्मनिर्भर भारतवरती आपण फोकस करताना दिसतोय. गेटिंग माय पॉईंट? सो त्यामुळं नासा इस्रो यांचं जॉईंट मिशन किंवा ॲक्सिओम एरोस्पेस या प्रायव्हेट कमर्शियल कंपनीच्या माध्यमातून आपण अंतराळवीर जो आहे तर तो अंतराळात पाठवलेला आहे.